तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये प्रिया एक स्वतः चूक करणार आहे आणि त्यामध्ये जी अशी काही अडकणार आहे ना, त्यामुळे सायली अर्जुनच्या हाती पुरावा लागल्याने ती आता खूप जबरदस्त अशी फसणार आहे. नेमकं काय होणार आहे, कसं होणार आहे, तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी पाहतो की आजचे इयरिंग झाल्यानंतर मात्र आता अर्जुनसाठी शेवटचं फायनल इयरिंग असतं आणि त्यासाठी आता अर्जुनला सांगितलेलं असतं की तुम्ही आता स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे, तर तुमच्यासाठी हे इयरिंग खूप जास्त महत्त्वाचं आहे. अर्जुनला आता या सगळ्या गोष्टी तर सांगितलेल्या असतात आणि त्यामुळेच ना आता अर्जुन पूर्ण तयारीनिशी कामाला लागलेला असतो आणि त्यामध्ये इकडे खूप मोठा पश्चाताप, खूप मोठी भीती प्रियाला असते. कारण प्रियाला माहिती असतं की अर्जुन ना हा काही करू शकतो. जर अर्जुन आतमध्ये कस्टडीमध्ये राहून एवढे सगळे पुरावे गोळा करू शकतो, तर अर्जुन बाहेर बसून म्हणजे बाहेर राहून तो काही म्हणजे काही करू शकतो. इकडची दुनिया तिकडे करू शकतो असा हा अर्जुन सुभेदार आहे. त्यामुळे थोडं आता प्रियाला डिस्टर्ब झाल्यासारखं वाटत असतं. त्याला आता खूप जास्त त्रास होत असतो आणि जेव्हा या सगळ्या गोष्टीचा प्रियाला त्रास होतो ना, तेव्हा मात्र आता प्रियाची खरी मजा येणार असते. तर इकडे आता सगळेजण खुश असतात, कारण खूप दिवसानंतर आता अर्जुन जो आहे तो घरी येणार असतो. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झालेला असतो. अर्जुनला जेव्हा घरी आणलं जातं तेव्हा मात्र आता पाहून घरात सगळ्यांनाच आनंद होतो. प्रताप, अस्मिताला तर खूप आनंद होतो. अस्मिताने विचारच केला नव्हता की अर्जुन एवढा लवकर सुटून येईल, पण आज अर्जुन घरी आल्यामुळे अस्मिताच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू उमललेलं होतं. आता सायली, अर्जुन सगळेजण बऱ्याच दिवसांनी असे एकत्र असतात. प्रतापही म्हणत असतात की मला पूर्ण कॉन्फिडन्स होता, अर्जुन ना स्वतःवरचे जे आरोप आहेत ना ते खोटे आहे हे सिद्ध करणारच आणि त्यासाठी अर्जुन जो आहे तो काही करत असतो माहिती आहे. अस्मिताही म्हणत असते की अर्जुन तू घरात नव्हतास ना, आणि त्यामुळेच ना तुला तर कालपासून बघायला पाहिजे होतंस. बापरे, मॉम तर ना इतकी रडत होती ना की तिला काहीसुद्धा गोड लागत नव्हतं. तिला आता या सगळ्या काही गोष्टी सहन होत नव्हत्या. मुळात अर्जुन या सगळ्या काही गोष्टी करू शकतो असं, आणि त्यामुळेच ना आता घरात वातावरणही तसंच होतं. आणि तर आम्हाला हीच भीती वाटत होती की काय होतं आहे. आम्ही तरी कितीतरी समजावलं. त्यात तुला सांगू का, पूर्णाजींचासुद्धा फोन आलेला. पूर्णाजीचा फोन आलेला ना तेव्हा तर आम्हाला सुचतच नव्हतं पूर्णाजीला काय बोलावं, पण आम्ही कसं कालचं मरण उद्याला ढकललं. पण आज बरं झालं बाबा, फायनली तू आलास. म्हणजे आम्हाला जरी आता पूर्णाजीने सांगितलं ना की अर्जुन कुठे आहे दाखवा, तर लगेच दाखवता तरी येईल. असंही आता इकडे असणारी ही अस्मिता बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता देवासमोर पटकन घरी आल्या आल्या लगेच कल्पना आधी देवाकडे ठेवायला जाते, कारण तिने दिव्या इकडे साकडं घातलेलं असतं माझ्या अर्जुनची लवकरात लवकर सुटका व्हायला हवी यासाठी. आणि तिने देवाला जेव्हा साकडं घातलेलं असतं ना तेव्हा मात्र आता ती देवाकडे हात जोडते आणि देवाला ती आता म्हणत असते, आज तुझ्या कृपेमुळे माझा अर्जुन लवकर बाहेर आला. पण आता जरी तो जामिनावर सुटला असला ना तरीसुद्धा देवी आई त्याच्यावर जे काही संकट आहे ते प्लीज दूर कर. त्याला काही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यातून वाचव. कारण आता कल्पनाला माहिती असतं की उद्याचं हिअरिंगसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. उद्याच्याच हिअरिंगवर सगळा निकाल अवलंबून आहे. पण आता प्रियाचं डोकं काम करायचं बंद झालेलं असतं. पण तिला आता समोर दृश्य दिसत असतं, तिचं मरण दिसत असतं. तिला आता जेलमध्ये टाकतायत, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि तिला आता स्वतःचं कातडंसुद्धा वाचवायचं असतं. आणि यासाठी ती आता झटकत असते, कारण तिला माहिती आहे जर ती काही गडबड करून तिने बसली तर या सगळ्याचा परिणाम खूप बेकार होऊ शकतो, हे सुद्धा तिला माहिती असतं. आता तिचं कशातच लक्ष लागत नसतं. घरात मात्र आता सगळेजण जे असतात ती एक एक करून बोलत असतात. त्यांना आता आनंद झालेला असतो की अर्जुन जो आहे तो काही झालं तरीसुद्धा घरात आलाय याचा सगळेजण आनंद सेलिब्रेट करत असतात. खास आता गोडाचं सुद्धा बनवलेलं असतं, म्हणजे छान असा मऊसूत शिरा बनवलेला असतो
का तर आता सुटका झाली आहे ना अर्जुनची. अर्जुन आलाय घरात म्हटल्यावर गोडधोड तर झालंच पाहिजे, असंच असतं. मग आता अर्जुनसुद्धा एवढ्या दिवसांनंतर घरी आलेला असतो. घरातलं अन्न खात असतो, त्याचसोबत घरामध्ये छान हवेत राहायला भेटत असतं. त्यामुळे त्याला बरं वाटत असतो. तो म्हणतो की बापरे, ते आयुष्य नकोच, पण माझी चूक नसतानासुद्धा मी का राहिलो? तर मला दाखवून द्यायचं होतं सगळ्यांना की मी खरंच या सगळ्यामध्ये चूक नाही केलेली आहे आणि मला उगाचच आतमध्ये टाकलं गेलेलं होतं. या सगळ्याच गोष्टी मला दाखवायच्या होत्या. आता कोर्टानेच मला जामीन दिला आहे म्हटल्यावर ठीक आहे, पण मी आधीच जर जामीन घेतला असता ना, तर तिथे सगळ्यांच्या नजरेत मी पडलो असतो, असंही अर्जुन आता बोलत असतो. दुसरीकडे प्रियाला जगू की मरू असं झालेलं असतं. तिला आता तिचं डोकं काम करत नसतं, सगळं बधीर झाल्यासारखं होत होतं आणि त्यामुळेच आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदीच उलट्या फिरत होत्या आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना सुचत नव्हतं की काय करायचं. म्हणून ती आता ह्या सगळ्यांचं बोलणं चालूच असतं. त्यातच ती आता बाहेर येते आणि बाहेर येऊन ना ती आता बडबड करायला सुरुवात करते. जेव्हा आता ती बाहेर येते तेव्हा तिने आता फोन लावलेला असतो, कारण तिला कुठेतरी ना गडबड वाटत असते. म्हणजे तिला आता हे वाटत असतं की जर मी काही करायला गेले तरीसुद्धा या लोकांनी माझं नाव कुठेच घेतलं नाही आहे, याचा अर्थ यांच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. जर ही लोकं नवनाथवर या सगळ्याचे आरोप टाकणार असतील आणि मी ह्यातून सुटणार असेल तर मला आता काही ना काही पर्याय तर आणावाच लागेल. आणि यासाठी आता मात्र एकदमच ना ती तयार असते आणि त्यासाठी ती संतोषला सांगत असते की बघ, आता इकडे तुझं स्केच वगैरे काढलं जाणार आहे आणि त्या स्केचमध्ये तुझं परफेक्ट फेस निघालं तर तुझं काही खरं नाही आहे. पण दुसरीकडे मात्र आता संतोष म्हणत असतो की मॅडम, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की मी काही केलेलं नाही आहे, मग या सगळ्यात तुम्ही मला कसं काय अडकवताय? तुम्हाला काही कळतं आहे का? प्लीज असं करू नका. माझी आई आहे, माझी बहीण आहे, त्यांना मला सांभाळायचं असतं. तर मग आता प्रिया म्हणत असते की तुझ्या आई बहिणीला सांभाळायची जबाबदारी माझी, तू काळजी करू नकोस. हे देखील आता प्रियानं ठामपणे सांगितलेलं असतं. प्रिया जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते ना, तरीसुद्धा मात्र आता त्याचा काही नेम नसतो. तो म्हणत असतो की नाही मॅडम, प्लीज असं काही करू नका, मला नाही जमणार या सगळ्या काही गोष्टी, सॉरी, पण मी हे सगळं काही स्वतःच्या अंगावर घेणार नाही, कारण ज्या गोष्टी मी केलेल्याच नाही आहेत ना त्या गोष्टी मी स्वतःच्या अंगावर ओढवून घेणार नाही, असंही तो आता म्हणत असतो. आता प्रियाला तो ह्या ऐनवेळीला हात वर करून टाकतो आणि जेव्हा तो ऐनवेळीला ह्या सगळ्यात हात वरती करतो ना, तेव्हा मात्र आता प्रियाचं डोकं चालेनासं होतं. सगळीकडनं प्रियाला आता बधीर होण्यासारखं झालेलं असतं आणि त्यामुळेच आता प्रिया जी आहे ती विचार करत असते. प्रिया म्हणत असते की काय करू, पण आता ना तिला बरोबर ह्याचं घर माहिती असतं. मग ती विचार करते की नक्कीच आहे ना मला आता ह्याच्या घरी जावं लागेल आणि घरी जाऊनच आता ह्याला खरी काय ती किंमत दाखवावी लागेल, कारण जर हा आता असा ऐकत नसेल ना तर मला ह्याच्या आईला आणि ह्याच्या बहिणीलाच इजा पोचवावी लागेल, तेव्हाच तर खरं माझं काम होईल, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे जेव्हा प्रिया घराबाहेर पडलेली असते तेव्हा तिला अधिराजचा कॉल आलेला असतो. अधिराजने तिला अर्जंटमध्ये भेटायला बोलवलेलं असतं. अधिराजने भेटायला बोलवले म्हटल्यावर तिचाही नाईलाज होतो आणि मग काय, ती लगेचच तिकडनं जायला निघते. आणि जेव्हा ती तिकडनं जाते ना तेव्हा मात्र आता अधिराजला जाऊन भेटते. अधिराज म्हणतो की कसं वाटतंय, काय वाटतंय, सगळं ऑल ओके ना? आणि मला सांग, तू कुठपर्यंत पोचली आहेस? तुझ्या नवऱ्याला डिवोर्स देणार आहेस ना? प्रोसेस चालू करायची आहे ना? मग ती म्हणते की हो, मला प्रोसेस चालू करायची आहे. खरंच ना मी खूप वैतागली यार, मी तुला काय सांगू, कसे कसे दिवस काढते ना मी, माझं मला माहिती आहे. त्या माणसासोबत रोज दारू पिऊन येऊन तमाशा करणार आणि मी ना जवळजवळ 1-2 वर्ष झाले हे सगळं करते, सगळं काही सहन करते, पण माझा आता सहनशक्तीचा अंत होतो आहे. मला ना तुझ्यासारखा नवरा पाहिजे होता. माझ्या आईवडिलांनी खूप विश्वास ठेवून ना त्याच्यासोबत लग्न लावून दिलं होतं, पण त्यांनीच माझा असा गेम केला, मला असं आयुष्यभर खितपत ठेवलं. मला खरंच ना नोकरीची गरज होती, त्यावेळेला तू मला नोकरी दिलीस. मला अशा वेळेला ना खूप बरं वाटलं, नाहीतर मी ना अगदीच टेन्शनमध्ये होते. मला असं वाटलं होतं की माझं आता काय होईल, पण माझ्या आयुष्यात तू आलास आणि मला आधार भेटला, असंही ती आता मुद्दामून रडत रडत त्याच्यासमोर बोलत असते. त्यावर अधिराजही तिला म्हणत असतो की तुला कधीही कशाची गरज लागली ना तर मला सांगत जा, मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे, नेहमीच तुझ्यासोबत आहे, तू काळजी करू नकोस, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो ना
तेव्हा कुठे जाऊन आता तिला बरं वाटत असतं आणि ती थोडी रिलॅक्स असते. मग आता ती म्हणत असते की चल आता मला निघायला हवं, कारण आहे ना आता तिला पटकन तिकडनं निघून पुढे जायचं असतं. कारण पुढे जाऊन आहे ना तिला आता त्या संतोषच्या घरी जाऊन काही ना काही करून त्या संतोषच्या आईला आणि बहिणीला आता ब्लॅकमेल करायचं असतं आणि तिथूनच आता या संतोषलासुद्धा ब्लॅकमेल करायचं असतं. आणि म्हणून तिला पटकन तिकडनं अधिराजला भेटून मुख्य जागेवर जायचं असतं. कारण घरी जर कळलं की मी इतका वेळ बाहेर आहे तर प्रॉब्लेम होऊ शकतो हे देखील आता तिला माहीत होतं. आणि यासाठी ती पटापट सगळीकडे आवडते कामं आणि ती आता इकडे मात्र त्या संतोषच्या घरी गेलेली असते. संतोषच्या बहिणीला आईला तिने बांधून ठेवलेलं असतं खुर्चीला आणि ती आता ओरडतच सांगत असते की आता खूप झालं, पुरे झालं, मी आता इथून पुढे ना सहन नाही करणार, मी डायरेक्ट आहे ना तुम्हाला जागेवर ठोकून टाकेन. कारण जर मी एक खून करू शकते ना तर तुम्हालासुद्धा संपवायला मला वेळ लागणार नाही. या भाषेतच ती आता बोलत असते आणि सोबतच ना इकडे मात्र तिने त्या संतोषलासुद्धा व्हिडिओ कॉल लावून दिलेला असतो. संतोष मात्र आता खूप जास्त घाबरलेला असतो आणि तो म्हणत असतो की मॅडम मी तुम्ही सांगितलेलं सगळं करीन, पण माझ्या आईला बहिणीला काही करू नका, असंही आता तो रिक्वेस्ट करत बोलत असतो. त्यावर मात्र प्रिया म्हणत असते की मग तुला तुझ्या बहिणीला समजवता येत नाही का? बघितलंस का ती कसं बोलते माझ्यासोबत? मी ना नाही सोडणाऱ्या कोणाला, काही झालं ना तरीसुद्धा माझा आता विषय पक्का झालेला आहे. मग आता तो म्हणतो की हो मी तुमचं ऐकीन, सगळं सांगितलेलं, काळजी करू नका. दुसरीकडे आता सायली अर्जुनला अधिराजकडनं कळलेलं असतं. कारण अधिराजने प्रियाचा पाठलाग केलेला असतो. प्रियाचा पाठलाग केल्यामुळे त्याच्याकडे आता प्रूफ असतो आणि म्हणूनच सायली अर्जुनला त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. आणि सायली अर्जुनला जेव्हा या गोष्टी कळतात ना तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की बघितलंस का, हिला जर एखादी गोष्ट हवी असेल ना तर त्या गोष्टीसाठी ही कुठच्याही थराला जायला तयार आहे. सायली बोलत असते पण आपण आहे ना आता एक गोष्ट बरी केली, म्हणजे कोर्टात आपण सगळं काही नवनाथवर ढकललं, त्यामुळे तिला ना आता खूप जास्त बरं वाटत असेल. तिला असं वाटत असेल की ती या सगळ्यातून सुटली, सगळ्यातून बरं झालं ती बाहेर पडली. पण तिला हे माहीत नाही आहे की तिच्यासाठी आपण केवढं मोठं प्लॅनिंग केलं आहे. ती जेव्हा या सगळ्यामध्ये अशी अडकणार आहे ना तेव्हा त्या सगळ्यातून तिला बाहेर पडणंही मुश्किल होणार आहे, असं देखील आता सायली अर्जुनला सांगत असते. अर्जुनही म्हणतो की हो ती आपल्याला वेड्यात काढते, पण तिला माहीत नाही आहे की ती किती मोठी चूक करते. त्यावेळेला आता सायलीही म्हणत असते की हो बरोबर. दुसरीकडे आता ऊर्जाकडनं सुद्धा सायलीला इन्फॉर्मेशन मिळालेली असते. कारण आता ऊर्जाच्या हाती तो संतोष लागलेला असतो आणि संतोषने आता ब्लॅकमेल प्रियाने केल्यामुळे सगळी जबाब जो आहे तो स्वतःवर घेतलेला असतो आणि हे सगळं काही मिस केले असं काहीसं सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता सायली मात्र म्हणत असते की बघितलं का, आता प्रियावरचे आरोपही त्यानेच घेतेत आणि वर तो हे सांगतोय की नवनाथने त्याला सुपारी दिली होती म्हणे, नवनाथनेच हे सगळं घडवून आणायला सांगितलं होतं, असं काहीसं आता तो उद्या कोर्टात बोलेल. याचा अर्थ काय, म्हणजे प्रिया अलगदपणे या सगळ्यातून बाहेर आली, म्हणजे खून तर प्रियाने केला पण प्रियाने आता त्याला अशा पद्धतीने अडकवलं आहे ना की आता त्याचं जगणं जे आहे ते मुश्किल झालेलं आहे. दुसरीकडे आता या सगळ्या गोष्टी अशा होत असतात, त्यामुळे अर्जुनही म्हणत असतो की उद्या फायनलच्या निकालाच्या वेळेला समजेल की नेमकं उद्या कोर्टात काय काय होतं. सायली आणि अर्जुन या निमित्ताने सगळं काही प्लॅनिंग करत असतात, तर प्रिया मात्र आता या ब्लॅकमेलिंगच्या चक्करमधून थोडक्यात का होईना वाचलेली असते. पण तिला हे माहीत नसतं की या सगळ्यात ती इतकी जोरदार पडणार आहे ना, इतकी जोरदार आपटणार आहे ना की याचा विचार तर तिने स्वप्नातही केला नसेल. इतका भयंकर असा त्रास ना तिच्यासाठी सायली अर्जुनने आता वाढून ठेवलेला होता. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता कळतात तेव्हा मात्र आता अर्जुनचं उद्या कोर्टामध्ये हिअरिंगला काय काय बोलायचं आहे याचे पॉईंट ठरत असतात. मग आता जेव्हा अर्जुन म्हणत असतो की जर त्या संतोषने प्रियाचं नाव न घेता नवनाथचं नाव घेतलं तर तोच या सगळ्यामध्ये अडकणार आहे, पण तो हे सगळं काही त्याच्या आई आणि बहिणीसाठी करतोय. पण प्रिया मात्र या सगळ्यात ना हळूच का होईना बाहेर पडते. पण तू काळजी करू नकोस, प्रियाबद्दलचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत, सोबत अधिराजकडेही बरेच पुरावे आहेत, म्हणजे अश्विनला सुद्धा या सगळ्यातना सोडवणं आपल्याला सोपं जाणार आहे. त्याच वेळेला सायली आता अर्जुनला हेही सांगत असते की प्रियाने आता एक बेवडा नवरा तिला आहे असं अधिराज भाऊजींना सांगितलंय आणि तिला डिवोर्स हवा हेही सांगितलंय. मग या प्लॅनमध्ये आपण अधिराज भाऊजींना जरा सांगूया की पुढे सरकायला, बघूया डिवोर्सचं काय करते ती
आणि अश्विन भाऊजींकडनं खरंच ती डिवोर्स घेईल असं तुम्हाला वाटतं का, असं देखील सायली आता अर्जुनला म्हणत असते. अर्जुन म्हणतो की नाही, ती अश्विनकडनं डिवोर्स काही घेणार नाही, ती फक्त त्याला खेळवत राहणार आहे. अधिराजला त्याला सांगणार आहे की मी हे सगळं करेन, पण इकडे मात्र तिला खूप जास्त पैसे भेटणार आहेत ना, दोन्हीकडनं तिला पैसे खायचे आहेत. पण तिला हे नाही माहिती की तिची रवानगी ही जेलमध्ये होणार आहे. थोडेच दिवस बाहेरची पाहुणी आहे ती, मग थोड्याच दिवसात ती आतमध्ये जाईल. मग जेव्हा ती आतमध्ये जाऊन अडकेल ना खुनाच्या केसमध्ये, तेव्हा हलक्यात ती काही बाहेर येणार नाही आणि तेव्हा ना तिच्याबरोबर उभं राहायला कोणीसुद्धा नसेल, असं देखील आता अर्जुन बोलत असतो. दुसरीकडे ऊर्जाने आता त्या संतोषकडनं स्टेटमेंट घेतलेलं असतं. तर संतोषने सांगितलेलं असतं की नवनाथनेच मला सुपारी दिली होती, नवनाथनेच मला सांगितलेलं होतं की मार, म्हणूनच मी हे सगळं केलं. आता नवनाथ तर ऑलरेडी पोलीस कस्टडीमध्ये होता आणि नवनाथने दारूच्या नशेमध्ये ह्याला ह्या गोष्टी सांगितल्या असतील, असंच काहीसं असेल. पण आता कोर्टामध्ये आता सगळं भरलेलं असतं कोर्ट, आणि त्याच वेळेला कोर्टामध्ये प्रियाही हजर असते. आता अर्जुन नेहमीप्रमाणे कोर्टात हजर असतो आणि तो स्वतःची केस स्वतः लढत असतो, कारण त्याला ना आता स्वतःला जे खरं आहे ते सिद्ध करायचं असतं. आता अर्जुनने त्या संतोषला त्या विटनेस बॉक्समध्ये उभं केलेलं असतं आणि त्याला प्रश्न विचारले जातात आणि त्याला विचारलं जातं की त्या दिवशी रात्री तू नेमका आमच्या जयेशवर हल्ला करून काय करणार होता. त्यावेळेला तो म्हणत असतो की खरं तर ना शांताचा गेम करायचा होता, शांताला संपवायचं होतं, पण त्यावेळेला बाहेर ना आम्हाला हा दिसला. मग जयेश जेव्हा मला बाहेर दिसला तेव्हा मी विचार केला की हा जर मध्ये असेल तर मला काटा काढता येणार नाही, मला काटा काढायचा होता आणि त्याचसाठी मी हे सगळं केलं. आधी मी जयला मारलं आणि जयनंतर मी डायरेक्ट आतमध्ये गेलो आणि तिथे सुरा होता, त्या सुऱ्यानेच मी खून केला. या सगळ्या गोष्टी तो सांगू लागतो. मग त्याला आता मुद्दामून अर्जुन फिरून प्रश्न विचारतो की मग तू तो सुरा कुठे टाकलास, आणि त्याचबरोबर या सगळ्या काही गोष्टी तू केल्यास तेव्हा तुला हे सगळं करताना जरा देखील काही वाटलं नाही का, मग जेव्हा तू डेड बॉडी जी होती ती कुठे ठेवलीस, म्हणजे या सगळ्यामध्ये तुला मलाच का अडकावंसं वाटलं, असं देखील अर्जुन त्याला आता प्रश्नांवर प्रश्न करत असतो. कारण अर्जुनला आता ऐकायचं होतं की तो नेमकं काय म्हणतो ते, कारण त्याचा आणि अर्जुनचा काही संबंधच नव्हता ना. पण आता अर्जुनला तो म्हणत असतो की सर, मला माहिती होतं की तुमचा आणि शांताचा संबंध आहे आणि मला स्वतःवरचे आरोप फुसायचे होते आणि म्हणूनच मी तुम्हाला अडकवलं, तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवायचं होतं आणि तुम्हाला जेलमध्ये टाकायचं होतं, यासाठी मी हे सगळं केलं, असं देखील तो म्हणत असतो. आणि तेव्हा अर्जुनला मात्र आता खरी मजा येत असते, कारण प्रियाची या सगळ्यातून सुटका झालेली असते. मात्र या सगळ्यामध्ये जयेश पुरता अडकलेला असतो. पण प्रिया या सगळ्यात स्वतःहून अडकलेली आहे, फसलेली आहे, हे तिला काही कळत नसतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.